सस्नेह नमस्कार. आज आपण या ठिकाणी श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी एकत्र जमलो आहोत. हा कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी श्री केशवराज प्राथमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री जयंत मुरलीधर मुरुमकर सर, अवधानेबाई आणि केशवराज विद्यालयातील डी कुलकर्णी सर तसेच आपल्या शालेय समितीतील सदस्य सुनील पाटील सर यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे आज ते आपल्यामध्ये या ठिकाणी नाहीयेत. त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वजण जागेवरती 2 मिनिट श्रद्धा उभे राहूया. दक्ष रम दक्ष. सर्वांनी डोळे बंद करून 2 मिनिट स्तब्ध थांबा. पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आरम. सर्व मान्यवर पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, ऑनलाईन उपस्थित माझे शिक्षक, माझे विद्यार्थी व पत्रकार बंधू, आपणा सर्वांचे या कार्यक्रमात मी सानंद स्वागत करते. ओढ लागली प्रकाशमयी दीपावलीची, स्वतःच्या आनंदात दुसऱ्याचा आनंद शोधण्याची, अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश तेवण्याची ओढ लागली माणसातील माणुसकी जपण्याची, ओढ लागली माणसातील माणुसकी जपण्याची. म्हणजेच दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. सण उत्सव साजरे करणे ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत आहेच. पण अंतरीचा दिवा मालवू नको रे ही सांगणारी दिवाळी असते, हे आपण कधीही विसरू नये. ज्या घरात उजेड नाही त्या घरात ही उजेडाचे दान आपण द्यायला हवे. ही भावना प्रत्येकाच्या मनात सदैव प्रज्वलित व्हावी. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारी आपली संस्कृती, ही संस्कृती जोपासण्यासाठी अंतरीचा दिवा तेवत ठेवायला हवा. आणि हाच विचार घेऊन आज आपण या ठिकाणी माझी सामाजिक बांधिलकी हा माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केलं आहे. हे वर्ष श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे त्यांच्यातील समाज कार्याची प्रेरणा आपणास मिळावी यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच आज भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची सुद्धा जयंती आहे. तर या कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी व भारत माता यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने होईल. तरी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की आपण प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे. रत्नाकरा धौतपदा हिमालय किरीटिनीं ब्रह्मराज श्रीरत्नाढ्यां वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी व भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन होत आहे.
ज्योत तेवते समतेची, ज्योत तेवते त्यागाची, ज्योत तेवते क्रांतीची आणि समर्पणाची. आणि या ज्योतीतून एकच संदेश दिला जातो, तो म्हणजे स्वतःसाठी जगता जगता समाजासाठी जगून पहा. असे जगणारे, असे ज्योतिसम जीवन जगणारे व आपल्या समाज कार्यासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे सद्य दत्तोपंत ठेंगडी जी यांचे या ठिकाणी प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे. या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनानंतर या कार्यक्रमाची प्रास्ताविक करून देतील आमच्या सहकारी सौ चिंतेबाई. नमस्कार. मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर, शिक्षक सहकारी तसेच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपस्थित असणारे सर्व माजी विद्यार्थी, या ठिकाणी मी आपणासमोर या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक सादर करणार आहे. आशीर्वादाच्या शिदोरी संगे झेपावलो आकाशी, आशीर्वादाच्या शिदोरी संगे झेपावलो आकाशी, अलगद जपूया ऋणानुबंध गुरु आणि शाळेशी, अलगद जपूया ऋणानुबंध गुरु आणि शाळेशी. विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना, सृजनशीलतेला विकसित करणारे शाळा हे एक माध्यम आहे. अशा या ज्ञान मंदिराला त्रिवार अभिवादन. इवलेशे रोप लावी येले दारी, इवलेशे रोप लावी येले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. अशीच आपली भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आज हिचा वटवृक्ष झालेला आहे. या संस्थेचाच एक भाग असणाऱ्या श्री केशवराज संस्कार केंद्राच्या माध्यमातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या, जिद्दीच्या आणि कष्टाच्या बळावर समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना मातृसंस्थेकडे परत आणणे, सहकाऱ्यांच्या व शिक्षकांच्या पुनर्भेटीचा आनंद देणे, एकमेकांची नव्याने ओळख करून घेणे व माझी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पुढे वाटचाल करणे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या उद्देशाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत श्री केशवराज विद्यालय विविध सामाजिक उपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील उपक्रम राबवत असते. आपण सर्व माजी विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात या विविध उपक्रमात नक्कीच सहभागी झाला असाल. यातून आपली सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली असेल. जसे की मुष्टीधान्य उपक्रम, विद्यार्थी दत्तक योजना, भूकंपग्रस्तांना मदत, जल पुनर्भरण, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर इत्यादी उपक्रमातून आपण आपली सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ केली असेल. विद्यार्थ्यांसाठी देखील शाळेत विविध उपक्रम राबवलेले आहेत. या विविध उपक्रमाची आठवण आपल्या सर्वांना नक्कीच असेल, ज्यातून आपल्या व्यक्तिमत्व विकासाला भरारी मिळाली. उदाहरणार्थ दर शुक्रवारी सरस्वती पूजन करणे, पर्वच्या यात तुम्ही पाढेपाठांतर, गोष्टी सांगणे, गायन करणे इत्यादी गोष्टी करत असत. बालसभा, व्यक्तिमत्व विकसन शिबिर, स्नेह संमेलन, किल्ले तयार करणे स्पर्धा इत्यादी अनेक उपक्रमांना आज आपल्या मार्फत उजाळा मिळाला आहे. आजही आपले विद्यालय अगदी त्याच पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम व विद्यार्थी उपक्रम राबवत असते. त्यात कोरोना काळात अन्नधान्याचे किट देणे असेल, दिवाळी भाऊबीज भेट असेल, दीपोत्सव असेल, अशा विविध उपक्रमाद्वारे आपण आपली सामाजिक बांधिलकी आजही जपत आहोत. तसेच समाजाला व विद्यार्थ्यांना या थोर महापुरुषांचा व यांनी केलेल्या कार्याचा जीवन परिचय व्हावा, विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून या थोर महापुरुषांचे जन्मशताब्दी वर्ष किंवा स्मृती शताब्दी वर्ष साजरे करते. हे वर्ष आपण श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत. दत्तोपंतजी ठेंगडी हे कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला अपेक्षित असलेल्या सर्व गुणांचे व आदर्शांचे मूर्तिमंत प्रतीक होते. संघ कार्यात आपले पूर्ण आयुष्य समर्पित करणारे अनेक मान्यवर होऊन गेले, ज्यांचे कार्य जग ओळखते, पण त्यांच्या कर्तृत्वाने हे कार्य सिद्ध झाले. अशा योग्यांना मात्र जग ओळखत नाही आणि हीच खरी संघाची ओळख. अशापैकीच एक दत्तोपंतजी ठेंगडी. मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने या भूमीचा स्वर्ग करू.
या पद्यात म्हणल्याप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा काम सुरू करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांपैकी दत्तोपंतजी हे एक होते. अशा या शंखसरण व्यक्तिमत्वाचा व त्याच्या कार्याचा परिचय समाजाला व्हावा म्हणून आपली संस्था प्रयत्नशील आहे. गेले वर्षभर आभासी पद्धतीने व विविध उपक्रमाच्या माध्यमातून दत्तोपंतजी ठेंगडी यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी व शिक्षकांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आजचा आपला हा कार्यक्रम देखील याचाच एक भाग आहे. माझी विद्यार्थी उपक्रमाअंतर्गत माझी विद्यार्थी स्नेह मेळावा या ठिकाणी आपण आज घेत आहोत. या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती आपल्याला मान्यवरांच्या मार्गदर्शनातून मिळणारच आहे. एवढेसे अल्पसे प्रास्ताविक करून मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद बाई. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय आणि त्यांचे स्वागत करून देतील आमच्या सहकारी सौ तपसीबाई. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री किरणराव भास्करराव भावठाणकर सर यांचे शिक्षण BSc ॲग्री झालेले आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या विद्यासभेचे ते अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत कोषाध्यक्ष म्हणून आहेत. त्यांना संगीत विषयाची आवड आहे. उत्कृष्ट इंग्रजी अध्यापन त्यांचं आहे. सरांची शैक्षणिक महासंघाच्या कार्यकारिणी पदी निवड झालेली आहे, म्हणून त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. सरांचा सत्कार माननीय श्री शिरोरे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते. माननीय श्री शिरोरे सर हे आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष आहेत. शिरोरे सर माजी विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ आहेत. आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री उमेश नंदकुमार सेलुकर सर यांचे शिक्षण BSc B.Ed झालेले आहे. नोकरी करत असताना त्यांनी MA ही पदवी प्राप्त केली आहे. आपल्या संस्थेमध्ये 38 वर्षाच्या सेवेत त्यांनी शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक अशा जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. इसवी सन 1993 साली भूकंपानंतर जनकल्याण निवासी विद्यालयाची स्थापना झाली. त्या विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. शिक्षण विवेक अंक आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्था यांचे समन्वयक म्हणून त्यांनी कार्य पार पाडलेले आहे. या शिक्षण विवेक अंकाचे 10,000 विद्यार्थी हे वर्गणीदार आहेत. सरांनी भगवद्गीता आणि गीताई हे ग्रंथ स्वतः हाताने लेखन केलेले आहे. सरांना वाचन करणे, त्याचबरोबर प्रवास करणे, लेखन करणे हे असे सरांचे छंद आहेत. सरांचा सत्कार माननीय श्री यशवंतराव श्रीधरराव देशपांडे सर आप्पा यांना अशी विनंती करते की त्यांनी सरांचा सत्कार. माननीय श्री यशवंतराव श्रीधरराव देशपांडे त्यांना आपण आप्पा या नावाने ओळखतो. आप्पा सरांचा सत्कार करत आहे. आप्पा हे प्रगतशील शेतकरी किसान संघाचे कार्यकर्ते आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून माननीय श्री यशवंतराव श्रीधरराव देशपांडे आप्पा यांना आपण या ठिकाणी यांचा परिचय करून देते मी. ते बालपणापासून स्वयंसेवक आहेत. त्याचबरोबर प्रगतशील शेतकरी किसान संघाचे कार्यकर्ते आहेत आणि श्री केशवराज शैक्षणिक संकुलाच्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून आहेत. त्यांचे स्वागत मी शब्दसुमनाने करते. त्यानंतर माननीय श्री शिरोरे सर यांचे पूर्ण नाव मनोज भगवानराव शिरोरे सर.
श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष आहेत. प्रसिद्ध बालरोगतज्ञ आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांचेही स्वागत मी शब्दसुमनाने करते. आपल्या संस्कार केंद्राचे मुख्याध्यापक माननीय श्री शिवाजीराव अंगदराव हेंडगे सर यांचे शिक्षण BA DED आहे. ते संस्कार केंद्रात 1992 पासून कार्यरत आहेत. त्यांना इसवी सन 2012 पासून मुख्याध्यापक हा पदभार त्यांनी स्वीकारला आहे. अतिशय उत्साही धडाडी असे व्यक्तिमत्व आहे. एक उपक्रमशील मुख्याध्यापक, विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक आहेत. शाळेच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांना परवाच लातूर मिशन वृत्तपत्राचा आढावा वर्धापन दिन व शिवदर्शन फाउंडेशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनी शिवरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. सरांचेही स्वागत मी शब्दसुमनाने करते. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, पालक, ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने उपस्थित असलेले माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक, बंधू भगिनी यांचे सर्वांचे स्वागत मी शब्दसुमनाने करते. धन्यवाद बाई. आई हा आपला पहिला गुरु असते, तर शिक्षक, शाळा ही आपल्याला आपल्या आईप्रमाणे असते. त्यामुळे आपण जेव्हा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळा सोडून जात असतो, तेव्हा आपली मनस्थिती संत तुकारामांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे कन्या सासुराशी जाई मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसील केशवा, म्हणजे या ओळीप्रमाणे होत असते. त्यामुळे आज या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व माझे विद्यार्थी, त्यांची आवड व मानसिकता लक्षात घेता आम्ही आपल्या पुढे घेऊन येत आहोत आपली श्री केशवराज प्राथमिक शाळा आणि या शाळेचे बदलते स्वरूप. तरी मी माननीय सर्व मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी आपण पुढील आसनावरती आसनस्थ व्हावे आणि आपल्या शाळेची व्हिडिओ क्लिप माननीय श्री गवळी सर यांनी दाखवावी. आपल्या पुढे सादर होत आहे श्री केशवराज प्राथमिक विद्यालय आज आणि बदलते स्वरूप. सुरू करायचं सर, सुरू करायचं. स्टार्ट. सर्वांना मनापासून नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या वास्तूचे संपूर्ण दर्शन आता आम्ही आपणास घडवून आणत आहोत. 1983 साली स्थापन झालेले हे संस्कार केंद्र आज
सर्वांच्या समोर मोठ्या दिमाखामध्ये टोलेजंग इमारतीमध्ये उभा आहे. केवळ टोलेजंग इमारतच नाही तर तसाच टोलेजंग आणि भरघोस अशा प्रकारचा निकाल सुद्धा केशवराज प्राथमिक विद्यालय वेळोवेळी देत आलेला आहे. आपण प्रवेश करतोय या श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या प्रार्थना सभेच्या प्रांगणामध्ये. तळमजल्यामध्ये असणाऱ्या ह्या प्रांगणामध्ये नियमितपणे प्रार्थना होत असते आणि इथेच विद्यार्थ्यांना संस्कारांचे विविध धडे दिले जातात. आता आपण प्रवेश करतोय पहिल्या मजल्यावरती असणाऱ्या कार्यालयाच्या भागामध्ये. हे आहे प्रवेशद्वार. या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत येतो त्याच वेळेला विद्यार्थी अगदी मग्न होतील आणि रमतील अशा प्रकारच्या बोलक्या भिंती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपण कार्यालयामध्ये प्रवेश करतोय. मुख्याध्यापकांचं हे कार्यालय असून संपूर्ण सुविधांनी सज्ज अशा प्रकारच्या या कार्यालयामध्ये काळाला अनुरूप अशा प्रकारच्या सर्व सोयी आणि सुविधा आहेत. सद्यस्थितीला श्री शिवाजीराव हेंडगे सर हे मुख्याध्यापक म्हणून या कार्यालयामध्ये असतात. याचबरोबर याच कार्यालयाच्या पाठीमागे दप्तराचे कार्यालय असून माननीय श्री श्यामराव कुलकर्णी सर हे या कार्यालयाचे संपूर्ण कामकाज पाहत असतात. आता आपण पुढे निघतोय काही वर्ग खोल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांचं दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना समोर दिसतोय तो इयत्ता पहिली अ या तुकडीचा वर्ग. विद्यालयाच्या संपूर्ण भिंती बोलक्या असून आपण प्रवेश करतोय सध्या ई लर्निंग कक्षामध्ये. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना बदलते अध्ययन अनुभव मिळावेत याच्यासाठीच विद्यालयामध्ये ई लर्निंग कक्षाची योजना करण्यात आलेली आहे. यामध्ये LED प्रोजेक्टर त्या माध्यमातून आणि संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन दृकश्राव्य साधनांचा उपयोग करून अध्ययन अनुभव दिले जातात, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या शिक्षणामध्ये रमतात आणि आनंद सुद्धा घेतात. वेगवेगळ्या प्रकारच्या छोटेखानी मीटिंग अर्थात बैठका याच ई लर्निंग कक्षामध्ये घेतल्या जातात. सध्या सुद्धा आपण या ठिकाणी एक महत्वाची मीटिंग चालू आहे. आपल्याला या ठिकाणीच्या पायऱ्या दिसत आहेत त्या आपल्याला वरच्या मजल्यावरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती घेऊन जाण्यासाठीच्या आहे आणि आपण आता तिकडे जातोय. हा आहे आपल्या विद्यालयाचा दुसरा मजला. संपूर्ण भौतिक सुखसोयी आणि सुविधांनी सज्ज असलेला पिण्याचे पाणी, संगणक कक्ष अशा सर्व सोयी विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी 24 तासासाठी उपलब्ध असतात. विद्यार्थी स्वतः संगणक हाताळतात आणि त्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळतो. या ठिकाणी आपण दुसऱ्या मजल्यावरचं प्रांगण बघू शकता. दुसऱ्या मजल्याचं हे प्रांगण. या ठिकाणी सुद्धा अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत, ज्यामध्ये वायफाय नेटवर्क पासून ते CCTV कॅमेरे अशा सर्व वस्तूंनी हा मजला परिपूर्ण आहे. आपण तिसऱ्या मजल्यावरती या ठिकाणी येतोय आणि तिसऱ्या मजल्यावर आल्याबरोबरच खरं दृश्य आपल्याला दिसतं ते म्हणजे संपूर्ण केशवराज शैक्षणिक संकुलाचं. ग्रंथालयाकडे आपण जातोय. ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मस्तक समृद्ध होतात. या पायऱ्या आपणास घेऊन जातात तिसऱ्या मजल्यावरती. अर्थात सद्यस्थितीला हा शेवटचा मजला असून या ठिकाणी काही वर्ग खोल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी बनवण्यात आलेल्या आहेत.
संपूर्णपणे या प्रांगणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एकही भिंत रिकामी दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी वाचण्यासाठी, बघण्यासाठी मिळेल, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये वाढच होत राहील. ज्या प्रांगणातून व वर्गखोल्यातून विद्यार्थ्यांचं अर्थात भावी नागरिकांचं भवितव्य या ठिकाणी घडवलं जातं, ते अशा पद्धतीनं सचित्र, बोलकं आणि सर्व सुविधांनी युक्त असणार आहे. नक्कीच विद्यार्थ्यांचं मन या ठिकाणी रमतं आणि शिक्षणाबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण होते. संपूर्णपणे शिक्षणासाठी सकारात्मक असणारं आणि सकारात्मक ऊर्जा देणारं श्री केशवराज प्राथमिक विद्यालयाचं हे प्रांगण आणि त्या विद्यालयाची टोलेजंग असणारी इमारत या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि आता आपण परत येतोय पहिल्या मजल्याकडे. ज्या ठिकाणाहून आपली सुरुवात झाली होती त्याच पहिल्या मजल्याकडे आपण येतोय. पायऱ्यावरून चढत असताना किंवा उतरत असताना सुद्धा विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा प्रकारचे सुविचार, म्हणी, अशा अनेक गोष्टी आणि त्यांचं सामान्य ज्ञान वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा समावेश या प्रत्येक भिंतीवरती श्री केशवराज प्राथमिक विद्यालयानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचा हा प्रयत्न आपणास नक्कीच आवडला असेल. काही चुकल्यास क्षमस्व. प्रत्यक्ष आहे या ठिकाणी. नाही, मनोगत व्यक्त करणारे या ठिकाणी सांगितले. या ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना खात्री आहे की आपण सर्वच जण आता आपल्या बालपणीच्या आठवणीत रममान झाला असाल. अनेक आठवणी, गमतीशीर प्रसंग, प्रेरक प्रसंग या सर्वांना उजाळा मिळाला असेल. त्यामुळे आता आपल्यातील काही माझे विद्यार्थी या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपले अनुभव, मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. त्यात सर्वप्रथम आपल्या पुढे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत दत्ता कुलकर्णी कामखेडकर. मंचावर उपस्थित माझे शिक्षक आदरणीय सेलुकर सर, आदरणीय भावटंकर सर, डॉक्टर शिरुरे साहेब, हेंडी सर, देशपांडे आप्पा, या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, केशवराज शाळेचे सर्व शिक्षक वृंद. खरं तर हा कार्यक्रम ऑनलाईन आहे हे तपसेबाईंनी मला एक 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळं केशवराजच्या सर कुठल्याच कार्यक्रमाला नाही कधीच नसतो, कारण की एक माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी येण्यात आणि इथल्या मंचावर उभा टाकून बोलण्यात जो आनंद आहे तो बाहेर कुठंच मिळत नाही. तर अल्प शब्दामध्ये मी एक 2-4 अनुभव सांगतो. ही चित्रफित पाहत असताना 2002चं माझं 10वी आहे सर. म्हणजे 1993ला माझ्या शेतकरी वडिलांनी 1993ला त्यांचं कुटुंब कामखेडा या गावातून लातूरला आणलं आणि त्यांनी हट्ट धरला की माझ्या मुलाला प्रवेश दिला तर फक्त केशवराजला द्यायचा आहे आणि केशवराजला जर प्रवेश भेटला नाही
तर लातूर शहरामध्ये शिकवायचं नाही. त्यामुळं आदरणीय त्यावेळेसचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर त्यांनी माझा या ठिकाणी प्रवेश केला. ही चित्रफित पाहत असताना मला माझ्या वेळेसची शाळा आठवत होती. म्हणजे ती यू शेपमधली शाळा आणि त्या शाळेचे सर्व वर्ग शिक्षक येरमाळकर बाई असतील, चौथीला तपसेबाई आमच्या क्लास टीचर होत्या. खरं तर सर आजकाल शिक्षण सगळीकडेच दिलं जाते, पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही घडलो ह्यासाठी की शिक्षण तर केशवराज शाळेमध्ये मिळालंच आम्हाला, म्हणजे शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. पण त्यासोबत जे बाल अवस्थेत किंवा जे शैक्षणिक 10वी पर्यंतच्या वयामध्ये जे संस्कार मिळायला पाहिजे, 1ली ते 4थीमध्ये जी विद्यार्थ्याची घडण व्हायला पाहिजे, 1ली ते 4थीमध्ये जे त्याला टॉनिक दिलं जातं शाळेतून, त्या दिलेल्या संस्काराची शिदोरी जी आहे ती आम्हाला आयुष्यभर आमच्या स्वतःच्या जडणघडणीसाठी, अर्थात आमच्या आईवडिलांचं, स्वतःचं आणि शाळेचं, ह्या सगळ्यांचं नाव करण्यासाठी कामाला आली. मी या ठिकाणी या ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की केशवराज शाळेच्या जडणघडणीमुळं, केशवराज शाळेमध्ये जे आम्हाला शिक्षक भेटले त्यांच्या दिलेल्या संस्कारामुळं आज आम्ही या ठिकाणी समाजामध्ये ताटमानेने जगू शकतोय. यामध्ये, या जगण्यामध्ये स्वतःला समाधान तर आहेच, पण त्याचबरोबर आमचं कुटुंब असेल, शाळा असेल, शाळेतले माजी शिक्षक असतील, आता बरेचसे शिक्षक रिटायर झालेले आहेत, त्या सगळ्यांना सुद्धा हे समाधान आहे की यार आपला मुलगा आपल्या शाळेत शिकलेलं पोरगा शाळेकडे येतंय आणि शाळेच्या मंचावर उभं टाकून ताटमानेने बोलतंय, समाजात व्यवस्थित जगतंय आणि व्यवस्थित समाजामध्ये कुठलंही नाव, अंगाला कुठलंही गालबोट लागू देत नाही. हा संस्काराचा भाग आहे. त्यामुळं या शाळेचे जे संस्कार आहेत ते आत्ताच नाही तर मरेपर्यंत ह्या शाळेचे संस्कार आम्हाला कामाला येतील. आमचे लेकरं घडवण्यासाठी ते संस्कार आम्हाला कामाला येतील. त्यामुळे निश्चित या शाळेमधून जी शिदोरी आम्हाला मिळालेली आहे ती कधीही न विसरण्याजोगी आहे. त्यामुळं सर्वप्रथम या शाळेचे, या केशवराज संकुलाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला घडवलं. भावटकर सर असतील, सेलुकर सर असतील, म्हणजे हे त्यावेळेसचे आम्हाला भेटलेले देव, ज्या देवांनी भक्त घडवले. कारण की हे शक्य नव्हतं. केशवराज शाळेचे संस्कार जर मिळाले नसते, मूळ संस्काराची शिदोरी जर आम्हाला मिळाली नसती तर आमचं आयुष्य मार्गी लागणं आणि आमचं आयुष्य एका चाकोरीबद्ध प्रवाहामध्ये येणं शक्य नव्हतं. त्यामुळं वेळेअभावी बरेचसे माझे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. वेळेअभावी मी माझं मनोगत या ठिकाणी आवर्त घेतो आणि सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला या छोट्याशा ऑनलाईन कार्याचे 2 शब्द मी थांबवतो. धन्यवाद. खूप छान सर. यानंतर आपल्या पुढे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येतील माजी विद्यार्थी उदय कुलकर्णी सर. सर्वप्रथम दत्तोपंतराव ठेंगडी यांच्या प्रतिमेला आणि भारत मातेच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. मी माझा थोडक्यात परिचय देतो. पहिल्यांदा माझं पूर्ण नाव उदय अरुणराव कुलकर्णी. मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाऊलवल्ली नंबर 2, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी या शाळेचा मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हे घडण्याचं कारण, मी हे का सांगण्याचं कारण होतं की मुख्याध्यापक हा शब्द लागण्याचं कारण आहे ही केशवराज शाळा, ज्या शाळेनं मला काय करावं आणि काय करू नये हे डूज अँड डोंट्स हे माझ्या बालवाडीपासून शिकवलं. या शाळेमध्ये मी एकूण 12 वर्ष शिकलो आणि या 12 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी, प्रत्येक दिवशी नवनवीन गोष्टी शिकत गेलो आणि त्या गोष्टीतून मी घडत गेलो. दुसरं विशेष सांगण्याचं कारण, माझे बाबाही याच शाळेमध्ये सेवक म्हणून कार्य करतात आणि ते करताना ही शाळा म्हणजे माझ्यासाठी एक परिवार आहे. तपसेबाई, सूर्यवंशीबाई किंवा आत्ता सध्या असणारे बापू सर, इथं असणारे सगळे शिक्षक, हे प्रत्येक जण माझ्यासाठी काकू, मावशी, आत्या, मामा या सगळ्यांमध्ये कार्यरत आहेत, कारण हे सगळे माझा परिवार आहेत. पण आत्ता सध्या मला बोलवलंय हे फक्त माझे विद्यार्थी म्हणून आणि माझ्या शाळेतल्या आठवणी सांगण्यासाठी. मी माझ्या आठवणी थोडक्यात सांगतो आणि लवकर सांगतो. मी शाळेमध्ये आलो तेव्हा मला पाटील मॅडम होत्या, ज्या माझ्या वर्ग शिक्षक होत्या. मी बालवाडीत असताना मग त्यांनी मला सुरुवात करताना, मी इतका लहान होतो आणि मला बोलण्याचं काहीच सवय नव्हती, त्यांनी फक्त मला बोलायला शिकवलं. आणि त्यानंतर 1लीमध्ये गेल्यावर वर्ग शिक्षक होत्या त्या तपसेबाई इथं आहेत बसलेल्या. तपसेबाईंनी मला फक्त एकच गोष्ट शिकवली, पेन कशी पकडायची. कारण मी लहान असताना मला पेन कशी पकडायची अजूनही मला जमत नाही आणि बाईंनी मला शिकवलं आणि ते मी माझं अक्षर तिथून सुधारायला लागलं. बापू सर मला 3रीला असताना वर्ग शिक्षक होते आणि त्यावेळी बापू सरांनी एकच गोष्ट सांगितली, ती गोष्ट माझ्या अजूनही लक्षात आहे. सरांनी सांगितलं होतं, ज्याचं अक्षर चांगलं
तो आयुष्यात काहीही करू शकतो. ते वाक्य मी कायम डोक्यात ठेवलं आणि माझे अक्षर सुधारण्याचा प्रयत्न केला. सेलुकर सर, भावटांकर सर हे दोघेही मला शिक्षक म्हणून होते. भावटांकर सरांनी इंग्रजी विषय आणि सेलुकर सरांनी गणित विषय अतिशय पक्का केला, ज्याची शिदोरी मला शेवटपर्यंत कामाला आली. मी आज माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवतो किंवा माझ्या शाळेमध्ये जेव्हा मी एखादा उपक्रम राबवतो, तेव्हा मी डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट आणतो की केशवराज शाळेमध्ये हा उपक्रम कसा घेतला जातो, केशवराज शाळेमध्ये ही एखादी जयंती कशी साजरी केली जाते, आणि मी त्या सगळ्यांचा उपयोग माझ्या शाळांमध्ये करत असतो. याचा परिणाम असा झाला, एक छोटीशी गोष्ट सांगतो. आत्ता परवाच एक कार्यक्रम झाला आमच्या जिल्ह्यामध्ये. तिथं असं होतं की सगळ्या स्कॉलरशिपच्या आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम होता. मग त्या कार्यक्रमाचं नियोजन कोणी करायचं? पूर्ण तालुक्यातून स्कॉलरशिपमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम नियोजन कोणी करायचं, असा छोटासा एक विषय आला. मग त्यामध्ये फक्त भावटांकर सरांचं एक वाक्य होतं की मी बऱ्याच वेळा ते ऐकलं होतं कार्यक्रमांमध्ये. एक आठवतं, त्रैवार्षिक शिबिर झालं होतं संस्थेचं आणि 10वीला आम्ही स्वयंसेवक म्हणून त्या कार्यक्रमामध्ये होतो. तर सरांनी आमच्या सगळ्यांची एक मिटिंग घेतली होती. सर त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते. सरांनी सांगितलं होतं की कोणताही कार्यक्रम करताना कार्यक्रमाला 2 गोष्टी महत्वाच्या असतात, पूर्वनियोजन आणि पूर्ण नियोजन. तीच गोष्ट मी तिथे सांगितली. तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी हे वाक्य खूप आवडलं आणि त्यांनी पूर्ण कार्यक्रम माझ्या हातावर दिला. म्हणजे हे संस्कार कोणाचे आहेत? इव्हेंट मॅनेजमेंट नावाची जी गोष्ट आहे, तो इथला पहिलीतलाही विद्यार्थी शिकतो. त्याचं एकमेव कारण आहे आपली होणारी बालसभा. या शाळेमध्ये जी बालसभा होते, त्या बालसभेमध्ये सगळे कार्यक्रम हे विद्यार्थ्यांच्या अंगावर घातले जातात. शुक्रवारचा सरस्वती पूजनाचा पण कार्यक्रम आमच्या वेळी व्हायचा. त्यावेळी आम्ही पूर्ण शाळेतलं नियोजन करायचो कार्यक्रमांचं आणि त्यामधून तो कार्यक्रम घडवला जायचा. याचा परिणाम असा झाला की आमचं आयुष्य जगताना पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला आधीच कळतात. म्हणजे पुढे 10 वर्षानंतर काय होणार आहे याचं नियोजनही आम्ही आत्ताच लावून ठेवतो. ही शिस्त फक्त केशवराजच्याच विद्यार्थ्यांना लागू शकते, कारण वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमांचं नियोजन करणारी, नियोजन पुस्तिका तयार करणारी ही एकमेव संस्था आहे जी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आहे. दुसऱ्या कोणत्याही शाळांमध्ये कितीही मोठे असतील तर असं पूर्ण नियोजन केलं जात नाही. मी तर म्हणतो की शिक्षण विभागाने ह्या संस्थेचं काहीतरी शिकून किंवा काहीतरी यांच्याकडून घेऊन असं नियोजन तयार करावं आणि त्यातून सर्व विद्यार्थी घडावेत. तो दुसरा भाग राहिला. पुढं सांगताना शाळेबद्दल आत्ता सरांनी सांगितलं, दत्ता कुलकर्णी सरांनी, की शाळा कशी होती. शाळेमधले जे बदल आहेत ते खूप माझ्या समोर डोळ्यासमोर घडत गेलेत. प्रत्येक गोष्ट शाळेतली आपण सर्वांनी समोर बघितलेलीच आहे आणि इथंच राहत असल्यामुळं 25 ते 30 वर्ष मी याच ठिकाणी राहिल्यामुळं मला इथली प्रत्येक गोष्ट माहित आहे. शाळा पहिल्यांदा जी होती ती पत्र्याचे वर्ग होते, बाजूनी पूर्ण असा यू शेप मध्ये आकार होता आणि इकडच्या बाजूला पण आता ज्या बिल्डिंग मध्ये आपण आहोत या बिल्डिंग मध्ये सुद्धा काही पत्र्याचे वर्ग होते. इथं आमचे 4थीचे वर्ग भरायचे. आठवतं, कोरे सर आणि सावंत सर हे 2 शिक्षक मला अतिशय आवडते आणि आवडणारे शिक्षक म्हणी मी त्यांचा खूप मार खाल्लाय ते पण आठवतं. कोरे सरांनी आणि सावंत सरांनी दोघांनी माझं गणित सुधारवण्यासाठी मला इतकं मारलंय की मला आजही बेरीज चुकली की पहिल्यांदा सावंत सरांची आठवण येते. हे विशेष. सावंत सरांनी मला एकदा 4थी मध्ये असताना मारलं होतं ते पण आठवतं. दिवाळीच्या परीक्षांच्या आधी आम्ही अभ्यास करत असताना सरांनी मला उचलून फेकलेलं ते पण आठवतं. आणि त्यावेळी असं लक्षात आलं होतं माझ्या की त्यांनी उचलून फेकलं ठीक आहे, पण त्यानंतर मी कधीही बेरीज चुकलो नाही, कधीही भागाकार चुकलो नाही. कारण होते ते फक्त सावंत सर. मी आजही सरांकडे जातो, आजही सरांना भेटतो, तेव्हा एकच गोष्ट सांगतो, सर बेरीज आणि भागाकार या 2 गोष्टी मला तुम्ही शिकल्यात. हेंडगे सरांकडे पण मी होतो. स्कॉलरशिपची सर ट्युशन घ्यायचे, शाळेमध्येच शिकवायचे सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून. सरांचं एक वैशिष्ट्य होतं, सर शाळा सुटल्यावर कधीच घरी जायचे नाहीत. हेंडगे सरांचं एक कायम वैशिष्ट्य होतं की सर शाळा सुटल्यानंतर कधीच घरी जायचे नाहीत. मग करायचे काय, तर सर बाहेरच्या बाकड्यावर बसायचे आणि आम्ही जेव्हा शाळेतून वर्गातून खाली यायचो खालच्या बाजूनी, वर्ग तेव्हा एकत्रच होते, असे बाहेर बाकडे टाकलेले असायचे, समोर मैदान होतं आणि फरशा होत्या. सर तिथे बसायचे स्टूल आणि बाकडा घेऊन. बाहेर आलो आम्ही की तिथे आम्हाला बसवून घ्यायचे. फक्त एकच गोष्ट विचारायचे, आज काय काय शिकवलं. म्हणजे जी गोष्ट आई वडील घरी करतात ती सर आई वडिलांची पूर्ण भूमिका सर इथेच बजावायचे की आज शाळेत काय काय शिकवलं. मग त्यामुळे आम्ही शाळेमध्ये एवढं लक्ष द्यायचो की सर विचारतात आज शाळेत काय शिकवलं, म्हणून तरी आम्ही कमीत कमी समोरच्या शिक्षकांकडे लक्ष द्यायचो आणि सरांना परत आल्यावर सांगायचो. आणि तिथे एक स्पर्धा असायची की मी जास्त सांगतो का तू जास्त सांगतो, म्हणजे काय शिकवलं हे सांगण्यासाठी सुद्धा स्पर्धा सर घ्यायचे. नंतर जेव्हा स्कॉलरशिपचा तास सर घ्यायला लागले तेव्हा सर बुद्धिमत्ता आणि गणित हे 2 विषय शिकवायचे. म्हणजे एकमेव असं वैशिष्ट्य होतं
की दोन्ही विषय सर एकत्र शिकवायचे. म्हणजे आपण असं म्हणतो की गणित आणि बुद्धिमत्ता वेगवेगळी शिकवली जाते, पण सर काय करायचे, दोन्ही विषय एकत्रच. म्हणजे एक पाठ घेतला तर त्या पाठावर गणिताची आणि बुद्धिमत्तेची कशी उदाहरणं देता येतील ते सरांकडून शिकावं. सर उत्तम स्कॉलरशिपचे शिक्षक आहेत हे पण सांगतो. दुसरं, हे सगळं करताना आता माझ्याकडे जे अनुभव आहेत ते खूप महत्वाचे आहेत, की मला इव्हेंट मॅनेजमेंट करणं, एखादा कार्यक्रम घेणं किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला जर नियोजन करायचं असेल तर ते मी भीत नाही. मीच म्हणजे काय, केशवराजचा कुठलाही विद्यार्थी कुठल्याही कार्यक्रमाला भीत नाही. माझे काही मित्र भेटतात आणि ते सांगतात की कॉलेजमध्ये आम्ही एक इव्हेंट ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन माझ्याकडे होतं. तुम्ही आज कोणत्याही कॉलेजमध्ये जा, कुठल्याही मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जा आणि कुठेही जा, मोठ्या पदावर कार्यरत असणारी किंवा तिथं कार्यक्रमाचं नियोजन करणारी ही केशवराजचेच विद्यार्थी आहेत. कारण इथं असणारी शिस्त, इथं असणारा संघाचा विचार आणि इथं असणारी प्रत्येक गोष्ट ही आम्हाला काही ना काहीतरी शिकवून जाते. इथे 3H च आपल्याला उद्धार करता येतो. 3H म्हणजे कोणती? हँड, हार्ट आणि ह्युमॅनिटी. म्हणजे आपलं हृदय, आपले हात, हात म्हणजे मी कौशल्य यासाठी हात वापरतोय, आपल्यामध्ये असणारी कौशल्य आणि मानवता. आज आपण हात आणि हार्ट या दोन गोष्टींचा सगळीकडेच प्रचार होतोय माहितीये, पण ह्युमॅनिटी, मानवता ही गोष्ट इथे शिकवली जाते. आता मॅडमनी बोलताना सांगितलं, अकणगिरे मॅडमनी, की मुष्टीधान्य योजना, एक मूठ फक्त धान्य द्यायचं आहे, पण यातून एक संस्कार रुजवला जातोय. कोणता? की देण्याचा. हे देण्याचा संस्कार जो आहे, म्हणजे माझ्याकडे 5 रुपये जरी असतील आणि एखादा भिकारी माझ्या बाजूला आला तर मी आजही 1 रुपया काढून देतो. कारण हे आहे की मला इथून जी शिदोरी मिळाली, इथून जे संस्कार मिळालेत, किंवा हा जो सगळा परिवार माझा आहे त्यांच्याकडून मिळणारे जे संस्कार आजही मला मिळत राहतात. मी आजही इथे आलो, मला जाऊन 2च वर्ष झाली आहेत, पण आजही इथे आलो तर मी शाळेमध्ये आवर्जून येतो आणि शाळेला एकदा तरी भेट देऊन जातो. त्याचं कारण आहे मला इथं आवडणारा हा परिसर आणि इथं मिळणारे संस्कार. मला बोलण्याची संधी हेणगे सरांनी दिली, पूर्ण संकुलाने दिली, त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. खूप छान सर. यानंतर आपल्या पुढे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत माझी विद्यार्थिनी सौ मंदाकिनीताई भालके. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि इथं उपस्थित माजी विद्यार्थी तसेच आदरणीय शिक्षक वृंद, या ठिकाणी बोलत असताना खूप आनंद होत आहे की काल अकणगिरे मॅडमचा फोन आलेला, तसेच तपसे मॅडमचा, आणि तुम्हाला माजी विद्यार्थ्याच्या मेळाव्यासाठी येणं शक्य होईल का मॅडम. आणि मनाला इतका आनंद झाला की तो गगनात मावत नव्हता खरं तर. कारण आपण ज्या संस्थेमधून शिकलेलो आहोत तिथंच बोलण्यासाठी, आपलं मत व्यक्त करण्यासाठी, मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवणं ही खूप जीवनामधील आनंदाची, अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळं हा अभिमान तर आम्हाला सातत्याने आहेच की आम्ही केशवराज शाळेचे विद्यार्थी आहोत, पण तो व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, माजी विद्यार्थी मेळावा, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि असे उपक्रम झाले पाहिजेत, कारण विचारांची देवाणघेवाण ही होणे गरजेचे आहे आजच्या काळाला तरी किमान. कारण माणूस हा इतका बिझी झालेला आहे, व्यस्त झालेला आहे आपापल्या शेड्यूलमध्ये, तर कुठंतरी आपण सर्वांनी एकत्र येऊन संवाद साधण्याची गरज आहे. आणि त्याबद्दल मी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक हेणगे सर व सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करते. असेच उपक्रम, माहितीच आहे की शाळा आपली केशवराज संकुल जे आहे ते उपक्रमाचं माहोळ आहे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमामधूनच आमच्यासारखे विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत. आता कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे माझं सुद्धा कुटुंब हे सामान्य शेतकऱ्यांचं कुटुंब होतं. माझे आई वडील शेतकरी आहेत. निलंग्या तालुक्यातलं भालकेवाडी हे छोटंसं गाव, पण या ठिकाणी माझ्या आईला शिक्षणाची खूप आवड होती आणि म्हणून तिनं आम्हाला या ठिकाणी केशवराज शाळेमध्येच ऍडमिशन दिलं. कारण केशवराजची ख्याती आम्ही अगोदरपासूनच ऐकलेली होती आणि या ठिकाणी जे असं म्हटलं जातं की शाळा हे संस्काराचं केंद्र असतं आणि त्याचं उत्तम आदर्श असं उदाहरण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये म्हटलं तर आम्ही अभिमानानं सांगू इच्छितो की आमची केशवराज शाळा आहे. माग मी जिल्हा परिषदची शिक्षिका आहे सर
आमच्या लातूर पंचायत समितीनं शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता मार्केट यार्डला. आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये IAS ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा ठेवण्यात आलेला होता. आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यापैकी 5 विद्यार्थी सर आपल्या केशवराज विद्यालयाचे होते IAS साठी सिलेक्शन झालेले. आणि तेव्हा मला इतका अभिमान प्राऊड फील झालं. आणि मी ही गोष्ट माझ्या सर्व जे कलिग आहेत त्यांना शेअर केली. आणि त्या ठिकाणी माझी म्हणजे अभिमानानं ऊर भरून आला की मी ह्या शाळेची विद्यार्थिनी आहे. तर आता माझा एक भाऊ BDO आहे सर मुखेडला, एक ऍडव्होकेट आहे भालके साहेब, मी शिक्षिका आहे, माझ्या आत्याचा एक मुलगा तो सुद्धा शिक्षक आहे. आणि कुणालाही कसलंही व्यसन नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही जीवन जगत आहोत. सोशल वर्क, सामाजिक बांधिलकीतून जे काही कार्य घडतं हाताने ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि हे सगळे संस्कार आम्ही अभिमानानं सांगू इच्छितो की आम्ही हा सर्व वारसा केशवराज विद्यालयातूनच घेतलेला आहे. आणि ही सर्व देण ही केशवराज विद्यालयाचीच आहे. मी जेव्हा या शाळेमध्ये आले तेव्हा आम्ही खेड्यातले असल्यामुळं भांबावलेल्या अवस्थेतली विद्यार्थी, पण आज मला येत असताना जो कॉन्फिडन्स होता तो विश्वास निर्माण करण्याचं कार्य या संकुलाकडून झालेलं आहे. आणि जिथं विद्यार्थी विश्वासाने उभा राहतो, स्टँड होतो, कारण विद्यार्थ्याला स्टँड करणं हेच कुठल्याही शिक्षण संस्थेचं कार्य असतं. आणि ते कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं केशवराज शाळेमधून होतं. आणि म्हणूनच आता माझा जो भाऊ आहे ऍडव्होकेट भालके साहेब, त्याची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत. तो सुद्धा येणार होता पण काही कारणास्तव तो आला नाही. तर त्याच्या वतीनं मी या ठिकाणी बोलत आहे. आता जी मुलगी इथं आपल्याला ट्रे घेऊन आली होती ती माझ्या भावाची मुलगी आहे. आणि दुसरी पिढी सुद्धा आमची या ठिकाणी घडत आहे. आणि अशाच पिढ्या या शाळेतून घडत राहतील, यामध्ये काही दुमत नाहीये. आणि या सर्व शिक्षक वृंदाबद्दल असं म्हणावंसं वाटतं की आम्ही फक्त लाकडे जळणारी, तुम्ही त्यातील चंदन आहात. आम्ही फक्त लाकडे जळणारी, तुम्ही त्यातील चंदन आहात. आम्ही फक्त फुलं फुलणारी, तुम्ही त्यातील सुगंध आहात. तुम्ही त्यातील सुगंध आहात. आदरणीय भावटणकर सरांचा आम्हाला इंग्लिशला टीचर होते ते. 1996च्या 10वीच्या बॅचची मी विद्यार्थिनी आहे सर. आणि शाळेमध्ये संगीतमय परिपाठ व्हायचा. भावटणकर सरांच्या प्रार्थना आणि देशभक्तीपर गीत ऐकल्यानंतर आमच्या म्हणजे अंगावर असे रोमांच उभे राहायचे. असा परिपाठ त्या काळामध्ये व्हायचा. आणि ह्या सगळ्या आठवणी. आणि मला आठवतं की शाळेमध्ये परिपाठाच्या वेळेमध्येच म्हणजे 2 वेण्या घातल्या पाहिजेत, मुलींनी बांगड्या घातल्या पाहिजेत, टिकली लावली पाहिजे, स्वच्छ गणवेश असला पाहिजे. असे लहान लहान संस्कार जे की खूप उपयोगाचे आहेत आजच्या काळाला तरी. किमान असे लहान लहान संस्कार कुटुंबाप्रमाणे ही शाळा करायची. आणि स्मॉल थिंग्स मेक परफेक्शन, लहान गोष्टीतूनच पूर्णत्व येत असतं. अशा पद्धतीचे संस्कार आम्हाला या शाळेमधून झालेले आहेत. त्यामुळं एक अमिट छाप कधीही न मिटणारी आमच्या मनावर, आमच्या बुद्धीवर या शाळेने पाडलेली आहे. आणि अशीच कर्तृत्वाची उंची शाळेने गाठावी अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. आणि आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून हेगडे सर, अकनगिरे मॅडम, तपसे मॅडम, सर्व आदरणीय स्टाफ आणि सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि मी या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी हे शिक्षकांचे आराध्य दैवत असते. आणि या विद्यार्थ्यांनी आता जे काही मनोगत व्यक्त केले, जे काही अनुभव आपले सांगितले, ते ऐकून खरंच आम्हा शिक्षकांना कृतकृत्य झाल्याचे समाधान वाटते. यापुढेही असे ज्ञानदानाचे कार्य आमच्याकडून चालू राहील. या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांसाठी एवढेच म्हणा वाटते सर्व शिक्षकांच्या वतीने की मी ज्ञान देत राहावे शिष्या तुझ्याच साठी, मी ज्ञान देत राहावे शिष्या तुझ्याच साठी, मधुर अखंड शब्द येवोत माझ्या ओठी, मधुर अखंड शब्द येवोत माझ्या ओठी. आताच आपण या ठिकाणी व्हिडिओ क्लिप पाहिली आणि या व्हिडिओ क्लिपमध्ये आपल्या शाळेचे बदलते स्वरूप पाहिले. या बदलत्या स्वरूपातील एक नवीन जोडला गेलेला आयाम म्हणजे शिक्षण विवेक मासिक अंक होय. विद्यार्थी, शिक्षक व पालक
या सर्वांना अभिव्यक्त होण्यासाठी मिळालेले व्यासपीठ म्हणजे शिक्षण विवेक होय. या शिक्षण विवेक अंकातील दिवाळी अंकाचे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात येणार आहे. तरी मान्यवरांना विनंती करते की आपण या दिवाळी अंकाचे विमोचन करावे. या ठिकाणी दुग्ध शर्करा योग असा आहे की आज या अंकाच्या प्रकाशनासाठी खास शिक्षण विवेक व भारतीय शिक्षण प्रसारक संस्था यांचे समन्वयक माननीय श्री सेलुकर सर, केंद्रीय विद्यासभा अध्यक्ष माननीय भावटाणकर सर व सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते शिक्षण विवेक अंकाच्या दिवाळी अंकाचे विमोचन होत आहे. यानंतर वैयक्तिक पद्य सादर करतील माझी विद्यार्थिनी दिशा कुरुलकर. नमस्कार. मी आत्ताच शाळेतून बाहेर पडली. मी आपल्या समोर एक पद्य सादर करणार आहे. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, मानागम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है, जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है, कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है, भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, हम चरित्र निर्माण न भूले.
चरित्र निर्माण न भूले. धन्यवाद. खूपच छान ताई. यानंतर मन समुद्रासारखं ठेवा, नद्या स्वतःहून भेटायला येतील. मन समुद्रासारखं ठेवा, नद्या स्वतःहून भेटायला येतील. द्वेष नको, विचार रुजवा, माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील. अशा प्रकारे आपल्या विचारातील संस्काराने हजारो विद्यार्थ्यांशी नाते वृद्धिंगत करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख पाहुणे माननीय सेलुकर सर या ठिकाणी आपल्याला यानंतर मार्गदर्शन करतील. तरी मी माननीय सेलुकर सरांना विनंती करते की आपण सर्वांना मार्गदर्शन करावे. आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या विद्यासभेचे अध्यक्ष किरणराव भावटणकर सर, स्थानिक समन्वय समितीचे सन्माननीय अध्यक्ष आप्पा, शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर मनोजराव, सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे सर, विद्यार्थी बंधू भगिनी आणि शिक्षक बंधू भगिनींना, श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा आधी 1-2 दिवस आपण हा माजी विद्यार्थी मेळावा घेत आहात आणि या निमित्तानं मुलांशी काही बोलावं अशी सूचना मला हेंडगे सरांच्याकडून झाली आणि मग माझ्या मनामध्ये काही विचार तरंगले. त्या विचारांचा काही मांडणी तुमच्यासमोर करावी अशा अर्थानं मी आज आपल्याकडं उभा आहे. मुळात आपली संस्था दत्तोपंत ठेंगडींनी ज्या मातृसंस्थेचा आपल्याला विचार आणि आचार दिला त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेनं चालणारी संस्था आहे. सेवा या संकल्पनेच्या बद्दलच्या मूलगामी चिंतनामुळं संघ कार्यकर्त्यांनी उभा केलेले जे सेवा प्रकल्प आहेत ते लक्षवेधक आणि रंगून गेलेले आहेत. नरसेवा ही नारायण सेवा अशा प्रकारचा संदेश देणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आपली मातृसंस्था जी आहे त्या मंत्रानं, संघानं आणि आपल्या शाळेनं समाजाला आपल्याशी जोडून घेतलेलं आहे. संघाचं काम कुठं चालतं तर जिथं जिथं माणूस आहे तिथं तिथं संघाचं काम चालतं. इतकं विस्तीर्ण काम आणि माझ्या सामाजिक सेवेची बांधिलकी अशा प्रकारचा विषय आपल्यासमोर ठेवायसाठी मला सूचना झालेली आहे. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडींचं आयुष्य पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की संघटन, सहनशीलता, संयम, समता, सक्रियता, सहवास, सहृदयता, सकारात्मकता या पद्धतीचे गुण ज्यांनी नुसते सांगितले नाहीत तर ते आचरणात आणून दाखवले त्या दत्तोपंत ठेंगडींची जन्मशताब्दी वर्ष आहे. दत्तोपंत ठेंगडींचं वैशिष्ट्य काय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी शाखा आहे त्या शाखेला दत्तोपंतांनी सर्व समाजाच्या मध्ये, सर्व आयामांच्या मध्ये ती शाखा नेली आणि संघाचे काही सेवा क्षेत्र निर्माण झाले. मी परवा सेवा सरितेचा अमृतकुंभ नावाचं एक पुस्तक वाचत होतो आणि त्या पुस्तकामध्ये संघाचे सेवा प्रकल्प आणि संघाचं काम कोणत्या भागात चालतं त्याचं वर्णन, म्हणजे साधारणतः 40,000 सेवा प्रकल्प सगळ्या जगामध्ये संघाचे चालतात. त्या प्रकल्पाची आपल्याला थोडी ओळख व्हावी, तोंड ओळख व्हावी, एवढा तर वेळ नाही आहे पण तोंड ओळख व्हावी म्हणून आता हा विषय आपल्यासमोर मी मांडणार आहे. मला लक्षात आलं की आज का ठेवला असेल हा विषय तर दिवाळी सण जो आहे तो मानवी जीवनामध्ये आनंद देण्याचा सण आहे. दिवाळीचा आनंद कशामुळे होतो? कालच मला कुणीतरी विचारत होतं, आली का लेक, आले का जावाई, म्हणजे आपली माणसं एकत्र येण्यानं दिवाळीचा आनंद होतो. म्हणजे आनंद जो आहे तो सगळ्याच्या एकत्र येण्यामुळे होतो आणि हे आपलं पण जे आहे ते जरा थोडं विस्तारायचं जर असेल समजा तर ते विस्तारणं नावाचं जी गोष्ट आहे ती दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं होते. आपले पूजनीय सरसंघचालक मोहनजी म्हणतात की आत्मीयता म्हणजे आम्हीपणाचा आत्मबोध, आम्हीपणाचा आत्मबोध म्हणजे आत्मीयता आणि समाजातल्या सर्व सेवा प्रेरणांना व्यापकता आणि उत्कटता प्रदान करणारा अशा प्रकारचा जो विषय आहे तो सेवा प्रकल्प आहे. आणि म्हणून सेवा प्रकल्पाची माहिती
दिवाळीच्या पूर्वसंध्येला द्यावी. कारण दिवाळी सण आपल्या जसं माणसं एकत्र येण्यानं, आपल्या जवळचे लोक जसं एकत्र येण्यानं होतो, तसं मीचा आम्हीमध्ये विस्तार होऊन आपलं आम्ही पण मोठं मोठं होत जावं, यासाठी म्हणून हा दिवाळीचा सण असतो. आपल्या शाळेमध्ये हा सण किती मोठा करतात हे तुम्हाला माहिती आहे. मला आठवली ती आंसरवाडा यमगरवाडीच्या विद्यालयाला भेट देणारी माझ्या शाळेतली मुलं. एक मूठ तांदूळ स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी वह्या, पुस्तकं, ड्रेस वगैरे घेऊन त्यांना जे जे काही त्यांच्या ऐपतीनं देता येईल ते देणारी मुलं ही मला आठवली. ती दिवाळीच्या पूर्वसंध्येची भावबीज ही मी पाहिली आहे आपल्या शाळेमध्ये, आपल्या शाळेतल्या मुलांनी. परवा आपल्या शाळेतला एक मुलगा शुभम स्वामी नावाचा, तो कलेक्टर झाला. त्याचा जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये आम्ही सत्कार केला. तेव्हा त्यानं जे भाषण केलं ते भाषण माझ्या स्मरणात राहिलं. 1.25 तास तो मुलगा बोलत होता. इतकं सुंदर बोलला तो की त्यानं माझ्या शाळेत मला काय दिलं हे सांगत असताना त्यानं जे सांगत होता तो म्हणाला की मला माझ्या शाळेनं अशा प्रकारचा संस्कार दिला की एखादी गोष्ट, त्याचं उदाहरण सांगितलं, खूप छोटं उदाहरण होतं पण मस्त होतं फार. त्यानं म्हणाला की जिलबी खाल्ली समजा आपण, तर आपल्या जिलबी खाण्याचा आनंद आपल्याला किती वेळ होईल. मुलांना प्रश्न विचारला त्याला. मुलं म्हणले जिलबी जिरून जाऊस तर, जिवेवरची जिलबी ही पोटात जाऊस तर आपल्याला आनंद राहील. हा आनंद तुम्हाला जर चिरकाळ टिकवायचा असेल तर काय करावं लागेल. त्यानं मुलांना दुसरा प्रश्न विचारला. मुलांना त्याचं उत्तर देता आलं नाही, पण त्यानं त्याचं उत्तर सांगितलं. तो म्हणाला की आपली जवळची जिलबी जी आहे ती ज्याला मिळत नाही खायला त्याला जर दिली जर समजा, तर ती गोष्ट आपल्याला अनेक दिवस स्मरणात राहील आणि ती गोष्ट आपल्याला अनेक दिवस आपल्याला आनंद देऊन जाईल. म्हणजे एक इतका सुंदर विचार एका मुलाने कशासाठी कशातून मांडला असेल, तो विश्वास त्याला कुणी दिला असेल. आणि नंतर मग तो सांगत होता की मला हे माझ्या शाळेनं दिले. मला आठवलं की मी मुख्याध्यापक असताना एक पत्की नावाची एक मुलगी माझ्याकडे आली होती. ती अशी वाकली होती अशी, आणि तिचे वडील रडत होते. इथल्या एका ऑइल मिलमध्ये तिचे वडील कर्मचारी होते आणि ते रडत होते. त्यांना पाहिजे होती रजा. ते रजा मागण्यासाठी आले होते. माझ्या मुलीचं ऑपरेशन आहे, ती अशी आहे आणि तिला सरळ करायचंय म्हणून ऑपरेशनसाठी परवानगी मागण्यासाठी आले होते, पण रडत होते ते. मी त्यांना विचारलं की तुम्ही का रडत आहात. तर ते म्हणले की मला जसं ऑपरेशन करायचंय, मुलीची जशी मला चिंता आहे तसं हे ऑपरेशन कसं होईल त्याच्या मागं काही बळ नाहीये, माझ्या मागं काही बळ नाहीये. तर मी त्यांना मला माहित नाही माझ्या तोंडातून कसं काय वाक्य गेलं, कुणाच्या ताकदीवर मी हे बोललो. पण मी त्यांना म्हणलं की तुम्ही बिंदू आहात म्हणलं, पण तुम्ही सिंधू सागराचे बिंदू आहात. तुम्ही एवढी चिंता करू नका म्हणलं. उद्या तुमच्या मुलीला घेऊन या शाळेतल्या प्रार्थना सभेमध्ये, मुलांना आपण तिचा परिचय करून देऊ. काय सांगू तुम्हाला, म्हणजे मी म्हणालो कुठून, मला ती ताकद कुणी दिली ते मला आठवलं. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा परिचय करून दिला. सुमारे 6.5 लाख रुपये माझी विद्यार्थ्यांनी गोळा करून त्या मुलीचं ऑपरेशन केलं आणि त्या मुलीला सरळ केलं. इतका मोठा आनंद मानवी जीवनात कशामुळे येऊ शकतो त्याच्या मागलचं कारण आहे ते म्हणजे फक्त संघसंस्कार. संघसंस्काराच्या मध्ये ही ताकद आहे की संघसंस्कारामधून ही गोष्ट मिळू शकते. आपल्या कुठून ही प्रेरणा झाली. आंसरवाड्याच्या मुलांना मदत करण्याची प्रेरणा आमच्या शाळेतल्या मुलांना कशी झाली. फासेपारधी गोपाळ समाजातल्या मुलांना मदत करण्याची प्रेरणा माझ्या शाळेतल्या मुलांना कशामुळे व्हावी. त्याचं कारण संघाचं कार्य, झोपडपट्टी, गरीब वस्त्या, वनवासीच्या वस्त्या, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, विकलांग मुलांसाठी काही काम करण्याची अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती संघसंस्कारातून आपल्या शाळेला मिळाली. आणि आपली मातृसंस्था ही म्हणजे आपलं मातृकुल जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. 1993 साली भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये लातूर जिल्ह्याचं नाव जगात सगळीकडे झालं. आणि त्या काळात सर्वात सुरुवातीला पहिल्यांदा कोणतं काम जर तिथं गावात सुरू झालं असेल म्हणजे ते प्रेत काढण्याचं, त्या कामामध्ये आम्ही सुद्धा सहभागी होतो. मला आठवतंय सकाळी 7 वाजता आम्ही शाळेत आलो. शाळेत मुलं आली होती, मुलांना सोडून दिलं. सगळे शिक्षकांनी एक टेम्पो केला आणि आम्ही किल्लारीला गेलो आणि पाहिलं तिथलं दृश्य. ते प्रेत काढण्याचा अनुभव महिनाभर साधारणतः आपल्या इथं 7 गावं आपले दत्तक घेतले होते आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीनं. आणि त्या काळात जनकल्याण समितीनं जे काम केलं, ती जनकल्याण समिती जी आहे ती 1972 साली एक भयभीषण अशा प्रकारचा दुष्काळ पडला होता. आणि त्या दुष्काळामध्ये दुष्काळ विमोचन समिती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुष्काळातल्या लोकांना, जनावरांना अन्न मिळत नाही खायला, माणसांना अन्न खायला मिळत नाही अशा स्थितीमध्ये, पाणी मिळत नाही अशा स्थितीमध्ये
ते दुष्काळ विमोचन करण्यासाठी संघाच्या लोकांनी प्रयत्न केला. त्या दुष्काळ विमोचन समितीचं नाव पुढं जनकल्याण समिती झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समिती जी आहे ती समिती त्याचे आत्ता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 7 प्रकल्प चालू आहेत आणि त्याच्यातले एका प्रकल्पावर मला काम करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहे. ही माझी पूर्व पुण्य आहे. ही मला माझ्या संस्थेनं माझ्या शाळेनं दिलेली आहे. मला जनकल्याणचं काम मिळतंय. म्हणजे त्या काळात भूकंपग्रस्तात ते मुलं गोळा केले आणि गोळा करून त्याचं एक शाळा काढली. आपली केशवराज विद्यालयाची ती सहोदर संस्था आहे. म्हणजे केशवराजचं आणि जनकल्याणचं उदर हे एकच आहे. एकाच उदरातून या दोन्ही गोष्टीचा जन्म झाला. आणि ती मात्र संस्था जी आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. समाज आहे देव आपला वारस आपण विजयाचे, मरुभूमीवर वसंत फुलवू स्वप्न आपले सृजनाचे, नव्या मनुच्या रुचा सांगती कर्तृत्वाचे मंत्र नव्हे, देशासाठी देशासाठी सर्वस्वाचे दान हवे, अशा प्रकारची गीतं आमच्या शाळेतली मुलं म्हणतात. आणि सेवा है यज्ञकुंड समिधा समहामजेले असं सांगत ही पद्य म्हणत असताना ही भावना हृदयात कशी उतरते ती गोष्ट आपल्याला संघानं शिकवलेली आहे. म्हणजे आपलं जीवन आत्ता ताईंनी जे पद्य म्हटलं त्या की निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न बोले. आपलं चरित्र म्हणजे काय, आपलं चरित्र मोठं कसं करता येईल, तर आपला समाज जो आहे तो मोठा झाला पाहिजे. आपला समाजाला परमवैभव, आपल्या राष्ट्राला परमवैभवाच्या ठिकाणी नेण्याची जी कल्पना संघानं मांडली त्याच्यासाठी म्हणून आपल्या समाजाचं स्वस्त अशा प्रकारचं चित्र हे संघानं रंगवले. त्या चित्रामध्ये जर समजा आपल्याला आपलं चरित्र निर्माण करायचं असलं तर काय करावं लागेल, तर त्याचा फक्त आधार आहे तो शुद्ध सात्विक प्रेम. शुद्ध सात्विक प्रेम कशानं टिकतं, दत्तोपंतांनी सांगितलं की संपर्क हा सगळ्या गोष्टीचा आत्मा आहे. त्यांच्या संकेत रेखा नावाच्या त्यांच्या पुस्तकामध्ये संपर्क हा मानवी जीवनात एकमेकाशी संबंध साधण्याचा एक महत्वाचा पर्याय आहे. म्हणून आपण घरोघर गेलं पाहिजे. जिथं काही नाहीये तिथं आपण प्रयत्न केला पाहिजे, आपण तिथं गेलं पाहिजे. आणि आपल्या जीवनातला आनंद हा इतराच्या जीवनात वाटल्यामुळं आपल्या जीवनातला आनंद जो आहे तो सहस्त्रगुणित होत असतो. ही समज आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. म्हणून दिवाळीमध्ये आपले विद्यार्थी, माझे विद्यार्थी मेळावे कशासाठी येतात, दिवाळीला मुलं घरी येतात, आपल्या गावात येतात. आणि गावामध्ये आल्यानंतर मुलांना दिवाळीचं महत्व याच्यासाठी असतं की दिवाळी हा अनेक दिवस मोठा उत्सव चालणारा सण आहे. आपल्या देशामध्ये सण उत्सवाला एक महत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण आहे की हे आपल्या जीवनामध्ये आनंदाची वृद्धी करत असतं. पण आपला आनंद कशात आहे, तर आपला आनंद देण्यात आहे. देतो तो देव ही कल्पना आपल्या संस्कृतीनं निर्माण केली आहे. म्हणून आपला आनंद वाढवायचा म्हणजे आनंद वाटायचा हा आपला स्थायी स्वभाव बनवायचा. म्हणून आमच्या शाळेतल्या मुलांनी, मला त्यावेळेस लक्षात येत नव्हतं की आम्हाला कुणीतरी सांगितलं की मुठभर तांदूळ गुरुवारी द्या. दर गुरुवारी आमच्या शाळेत मुठभर तांदूळ संध्याकाळी शाळा सुटताना मुलं गोळा करायचे. सांगितलेलं असायचं मुलांना मुठभर तांदूळ आणून द्या. पण सांगताना एक गोष्ट सांगितली असायची की आज तुम्ही भात खाऊ नका आणि आपण भात न खाता आपल्या हिश्शाचा जो भात आहे तो भाताचा तांदूळ जो आहे तो आणून द्या. आणि एक मूठ तांदूळ देण्यामध्ये विद्यार्थ्यांना जो आनंद वाटत असतो तो आनंदाचा ठेवा फार मोठा होता. आणि या मोठ्या ठेव्यातून आपली मुलं इतकी मोठी झाली आज की त्यांनी ह्या आनंदाचा ठेवा वृद्धिंगत केला. वाढदिवस असो किंवा कोणताही सण उत्सव असो, आपल्याकडे देणं, मदत करणं एकमेकाला, अशा प्रकारची वृत्ती ही आपल्या शाळेच्या संस्कारामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून गेलेली आहे. परवा कोविड नावाचा एक आजार हा समाजामध्ये आला. आपला संपर्क करणं, आपल्याला एकमेकाला भेटणं याच्यावरच म्हणजे आपल्या मूळ स्वभावावरच कोविडनं घाला घेतला. गेली 2 वर्ष आपण अशा परिस्थितीत वावरतो आहोत की एकमेकाला पाहायला आपल्याला नको, एकमेकाला बोलायला नको असं वाटतंय. असा प्रकारचा भाग हा कोविडमुळे आपल्याला आलाय, आपल्या समाजामध्ये आला. आपल्याला एकमेकाला बोलणं, एकमेकापासून दूर राहणं हा तर काही आपला स्वभाव नाही आहे. आपला स्वभाव एकमेकात मिसळणं. त्या आपल्या स्वभावावर घाला करणारा हा करोना रोग
हा आजार आपल्याकडे आला. हा संसर्गजन्य रोग आजार आहे आणि आपल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेनं या कोविडच्या आजारामध्ये माजी विद्यार्थ्यांना आव्हान केलं आणि मुलांनी ज्यांचे रोजगार बंद आहेत, ज्यांच्या घरी चूल पेटत नाही, अशा माणसांसाठी 1,000 रुपये मदत करावी असं सांगितलं. मला खूप आनंद झाला की मी काही मुलांना त्यावेळेस संपर्क केला होता. जेवढ्या मुलांना मी सांगितलं की असं असं आहे, तेव्हा त्या मुलांनी तेवढे पैसे सांगितले, तेवढे पैसे दिले. आणि सर त्या मुलांनी दुसऱ्याला सांगितलं आणि त्या मुलांनी फोन केला पुन्हा की आम्हाला द्यायचे त्याच्यामध्ये पैसे. ही वृत्ती आपल्या शाळेतल्या मुलांच्या मध्ये या मुठभर तांदळातून आलेली असं लक्षात घ्या. म्हणून अशा प्रकारची छोटी जे उपक्रम असतात त्या उपक्रमाच्या मध्ये विद्यार्थी दशेपासून मानवी जीवनामध्ये एकमेकाला मदत कशी करावी असा संकेत हा आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत जात असतो. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जे कोविडच्या निमित्तानं जे काम केलं समाजामध्ये, जनकल्याण समितीच्या निमित्तानं जे काम केलं ते काम बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की छोटं काम असेल मुलांनी केलेलं, पण ते खूप मोठं झालेलं आहे. म्हणून काळाच्या ओघामध्ये समाजाची गरज लक्षात घेऊन संघ कार्यकर्त्यांनी, संघ स्वयंसेवकांनी समाजाची जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये संघाचा विचार करण्यासाठी म्हणून सामाजिक बांधिलकीचं व्रत घेतलेलं आहे. रिक्त कोणतंही क्षेत्र राहिले नाही, कोणतेही क्षेत्र रिक्त राहणार नाही अशा पद्धतीनं संघ स्वयंसेवकांनी राजकीय, सामाजिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, सांस्कृतिक, शैक्षणिक, वनवासी, सेवा आणि समाजाच्या अंगोपांगामध्ये संघानं काम केलेलं आहे. आणि ते संघ आपल्या या विचाराची आपली मूळ संस्था आहे. म्हणजे आपली गंगोत्री जी आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे आणि म्हणून त्यांचाच विचार, त्यांचं काम जे आहे ते काम या निमित्तानं असं आहे. आपली मुलं तेच काम करतात. 1-2 वर्षापूर्वी आपल्या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांचा पुण्याला एक मेळावा झाला आणि तो मेळावा वनवासी कल्याण आश्रमानं आयोजित केला होता. योगायोगानं त्या मेळाव्याला जाण्याची संधी मला मिळाली आणि तिथं गेल्यानंतर मला लक्षात आलं की मुलं आपल्या शाळेतले, पुण्यातले जे मुलं आहेत, 100-200 मुलं तिथं एकत्र आले होते. आमच्या भेटी झाल्या, आनंद खूप होता एकमेकाला बोलण्याचा, भरभरून बोलायला लागले. म्हणजे लहानपणी आम्ही काही जे मुलांना सांगितलं त्याच्या आठवणी मुलं आमच्या समोर व्यक्त करत होते. पण जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला ना तेव्हा वनवासी कल्याणच्या एवढ्या प्रकल्प आहेत असं सांगितल्यानंतर कार्यक्रम संपताना आणि कार्यक्रमाच्या भर मध्यामध्ये उभा टाकून मुलांनी आम्ही या प्रकल्पाचं पालकत्व घेतो असं म्हणून मुलं तयार झाली. खूप मुलं, 4 मुलांनी तर तिथं त्या क्षणी तिथं सांगितलं. म्हणजे जनकल्याण समितीचं कार्य वनवासी कल्याण आश्रमाच्या मध्ये जनकल्याण समितीच्या मार्फत चालते. सर्वसाधारणपणानं 95 वेगवेगळी अशा प्रकारची क्षेत्र ही संघाची निर्माण झालेली आहेत. त्याचे आपल्या बॅनरवर काही आहेत, त्याच्यातली काही. म्हणजे विद्यार्थी जर समजा शाळेतला विद्यार्थी पुढे गेला तर त्यानं कुठं काम करावं, आपलं चरित्र घडवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, निर्माणाच्या युगात कुठं गेलं पाहिजे, तर त्यानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट, म्हणजे सेवा जर समजा करायची आहे तुम्हाला तर कोणते प्रकल्प असले पाहिजेत, तर ते प्रकल्प हे संघाचे प्रकल्प असतात. म्हणून संघाच्या प्रकल्पाच्या मध्ये सेवा सरितेचा अमृत कुंभ नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये बाबा आमटेंच्या मुलांनी, विकास आमटेंनी एक त्याच्यामध्ये अभिप्राय लिहिलेला आहे की आपल्याला काम करायचं असलं तर संघात कशासाठी जायचं. काम जर कुणाला सेवा करायची असली तर संघाचे सेवा क्षेत्र जे आहेत त्या सेवा क्षेत्रामध्ये जा, तिथं तुम्हाला काम करता येईल आणि त्या कामाचा आनंद सुद्धा, काम अपटूडेट पद्धतीनं कसं करावं ते, म्हणजे महिलांना स्वावलंबी करण्याचं काम असो किंवा विकलांग मुले आहेत. आता संवेदना नावाचा एक प्रकल्प आपल्या इथं चालू आहे इथं लातूरमध्ये, आणि लातूरमधल्या संवेदना प्रकल्पाला तुम्ही कधीतरी जाऊन भेट द्या, तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं काम चालतं. म्हणून अशा प्रकारचे 30,000 प्रकल्प हे आपण पाहिले पाहिजे. आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये हा मेळावा घेत असताना हे तुम्हाला सांगण्याचं काय कारण, तर तीर्थक्षेत्राच्या भेटी म्हणजे संघाचे सेवा प्रकल्पाशिवाय दुसऱ्या कोणत्याही भेटी होऊ शकत नाहीत असं लक्षात घ्या. म्हणजे देव कशात आहे, दीन दुबळ्यामध्ये देव आहे.
म्हणजे जो रंक आहे, जो गांजला आहे, गांजला जो आहे, त्याला आपलं म्हणण्यात मध्ये देव होय, असं तुकाराम महाराज सांगत असतात. ती शिकवण आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिलेली आहे. म्हणून आपल्याला जो वारसा मिळालेला आहे, म्हणजे काय मिळालंय आपल्याला शाळेतून, तर आपल्या शाळेतून आपल्याला मिळाली ही शिदोरी ज्ञानाची. आणि त्या ज्ञानाची शिदोरी जी आहे ती आपण हे शिदोरी घेऊन आपलं जीवन हे मोठं करावं आणि आपण सुद्धा समाजाला देऊन देव होण्याचा प्रयत्न करावा. यासाठी म्हणून आपल्याला दिवाळीच्या पूर्वसंध्येला मी शुभकामना देतो, आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हे काम शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्याला जो वारसा दिलाय ते तशाच पद्धतीनं ते पुढे न्यावं, अशा प्रकारची विनंती सगळी आपल्याला सर्वांना करतो. मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याच्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो. आपल्या विद्यासभेचे सन्माननीय अध्यक्ष किरणराव भावठणकर हे राष्ट्रीय शैक्षिक संघ, म्हणजे जी संघाचीच परिवार क्षेत्र आहे, त्या संघाच्या परिवार क्षेत्रातल्या राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाच्या प्रकोष्ठावर भावठणकर सरांची निवड झालेली आहे. एक मोठं विस्तीर्ण अशा प्रकारचं क्षेत्र काम करण्यासाठी भावठणकर सरांना मिळालंय आणि हा त्यांच्या शाळेतल्या सेवेचा सन्मान आहे. ते क्षेत्र त्यांना मिळाले, त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर शब्द मोजके कृती प्रभावी असे व्यक्तिमत्व असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भावठणकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा. माननीय श्री भावठणकर सर. केशवराज प्राथमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्त उपस्थित प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते आदरणीय श्री सेलुकर सर, केशवराज संकुलाच्या स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री रावसाहेब तथा अप्पा तवशीकर, शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिरुरे, मुख्याध्यापक श्री शिवाजीराव हेंडगे, उपस्थित माजी विद्यार्थी आणि शिक्षक बंधू भगिनींनो, तसंच या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये उपस्थित असणारे सुद्धा अनेक माजी विद्यार्थी, एका सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन दिवाळी सुट्टीमध्ये आणि दिवाळी पूर्वी इथं आता आयोजित केलं आणि त्याच्या मागची जी उदात्त भावना आहे ती व्यक्त करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. केशवराज विद्यालयाबद्दल अनेक विद्यार्थी हे ऑनलाईन याच्यावर जॉईन झालेले आहेत. काही जण त्यातले असे असतील की गेल्या अनेक वर्षापासून शाळेशी प्रत्यक्ष संपर्क नाही आलेला, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष शाळेचं दर्शन घडवलं आमचे गवळी सर, त्यांची टीम. अतिशय सुंदर अशा पद्धतीची क्लिप त्यांनी तयार केली. मी त्यांचं मुद्दाम अभिनंदन करतो. त्यांना मदत करणाऱ्या सर्व टीमचं सुद्धा अभिनंदन. आपण प्रत्यक्ष पाहत असतो की एखादी क्लिप 4 मिनिटाची 5 मिनिटाची आपल्यासमोर होत असते, परंतु त्याची पूर्वतयारी आणि ते करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि मग तेव्हा कुठंतरी एक दृश्य स्वरूप हे आपल्यासमोर निर्माण होतं. आपल्यापैकी काही जणांनी आपलं इथं मनोगत व्यक्त केलं. आता वास्तविक पाहता अशा पद्धतीच्या शिक्षण संस्था, विद्यालय हे तर सर्वत्रच असतात. जगात सर्वच ठिकाणी गेल्यानंतर अशा शिक्षण संस्था असतात, त्यांच्याही माजी विद्यार्थ्यांचे मेळावे होतात, त्यामध्येही शाळेबद्दलची आस्था ही व्यक्त केली जाते. हा अनुभव सार्वत्रिक असतो. पण अशा सगळ्या गोष्टींच्या मागची जी भावनिकता आहे ती भावनिकता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं आणि प्रसंगोपात अशा गोष्टींना, ज्याला आपण प्रोजेक्शन म्हणूयात, असं देण्याचा प्रयत्न हा आपल्या दृष्टीने केला जातो. म्हणजे थोडक्यात अनौपचारिकता यामागची असते. औपचारिकता ही सगळीकडेच असते की जसं आपण एखाद्या कार्यक्रमाचा उल्लेख करतो, जसं उदयच्या बोलण्यामध्ये इव्हेंटचा उल्लेख झाला, तो तर ती इव्हेंट आहे किंवा तो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतोच.
पण त्याच्या मागची भावना आणि त्याच्यातून अपेक्षित असणारं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यामध्ये आपण कितपत पोहोचलो असा विचार करणाऱ्या फार कमी संस्था असतात आणि आपल्याला अभिमान वाटतो की आपली संस्था अशा पद्धतीने विचार करते. कारण काय असतं की बरेच ठिकाणी व्यावहारिक स्वरूपामध्ये कार्यक्रम खूप छान झाला, देखणा झाला असं आपण म्हणतो, आणि मग हे खूप देखणा झाला, खूप छान झाला हे म्हणण्यामागे व्यवस्थात्मक आणि दर्शनात्मक भाग असतो. दर्शनी स्वरूपामध्ये एखादा कार्यक्रम खूप भव्य दिव्य झाला, लग्न खूप छान झालं, बरं ते भव्य दिव्य झालं अशा अर्थाने आपण हे म्हणतो. आपला विषय भव्य दिव्य तर व्हावंच, परंतु तो करण्यामागचा हेतू हा साध्य झाला का? की जसं माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करत असताना एक औपचारिक काही नाही, बरेच दिवस झाले, चला माझी विद्यार्थ्यांना एकत्र बोलू, असा हा मागचा प्रामाणिक हेतू, याच्या मागचा हेतू असा नाही आहे, तो निश्चितपणे प्रामाणिक अशा पद्धतीचा आहे. आणि मग माझी विद्यार्थ्यांना या आपल्या संस्कार केंद्राबद्दलची ॲफिलिटी, भावनिकता ही योग्य त्या पद्धतीनं निर्माण व्हावी आणि जेणेकरून ते संस्थेसाठी नसेल पण आपली सर्वच सेवा ही राष्ट्रकारणी लागावी, हा याच्या मागचा प्रमुख हेतू असतो. त्याच्यामध्ये केशवराज विद्यालयाची उन्नती किती व्हावी, मग पूर्वी ही प्राथमिक शाळाच होती, मग हे एवढा परिसर निर्माण झाला, अजून 10 ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या, आणि म्हणजे मग केशवराज शाळा मोठी झाली ही लौकिक अर्थानं असेल, पण आपल्याला त्याच्यात समाधान नाहीये. आमची शाळा मोठी होणार आहे ती माणुसकीच्या मनुष्य निर्मिती, म्हणजे शिक्षणाची व्याख्या एकाच शब्दात सांगायची असेल तर ती मनुष्य निर्माण. मग आम्ही काय करतो, मनुष्य निर्माण करतो, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ह्या गोष्टी सगळ्या असतील. मग ही काय तुमची अटल टिंकरिंग लॅब असेल, तो हॉल असेल, 3 मजली इमारत असतील, सगळीकडे वायफाय सुविधा असेल, हे ठीक आहे, ह्या आवश्यकता आणि ज्याला आपण ही पूरक अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. आणि मग आपल्या सगळ्या या गोष्टींचा, आपल्या सगळ्या या अभ्यासाचा, आपण जे काही शिक्षण घेतलं त्याचा उपयोग समाजासाठी व्हायला पाहिजे अशा अर्थाने आता सेलुकर सरांनी विषय मांडला, सेवा प्रकल्पाचा, सेवा उपक्रमाचा परिचय हे आपल्या सर्वांना व्हावा आणि जेणेकरून अशा पद्धतीचे जे सामाजिक उपक्रम देशभर चालतात त्याचाही आपल्याला परिचय व्हावा. सेलुकर सरांचाही गेल्या अनेक दिवसापासून ते अशा पद्धतीची मांडणी करत असतात. शैक्षणिक बाबतीमध्ये असेल, सामाजिक बाबतीमध्ये असेल, तितकेच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा, म्हणजे भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, या सर्वांचे एक उत्तम अभ्यासक म्हणून आज सेलुकर सरांच्याकडे पाहिलं जातं. अनेक व्याख्यानं, प्रवचन असं म्हणता येणार नाही पण प्रवचन वजा अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य याच्यामध्ये मांडलेलं आहे पुष्कळ ठिकाणी, आणि एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिसरामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मग त्याचं सांगण्याच्या मागचा हेतू म्हणजे केवळ त्या कार्यक्रमाला आलेला आहे, बोलवलेला आहे, आपले माजी विद्यार्थी समोर आहेत आणि केवळ काही जुन्या गोष्टींना उजाळा देणे असं न करता ज्या प्रकल्पामध्ये किंवा ज्याच्यासाठी ज्या विचाराच्या बळावर आपण हे सगळं कार्य करत असतो त्याचाही परिचय आपल्या सर्वांना होणं हे अत्यंत आवश्यक असतं. आपण बऱ्याच गोष्टी करतो, करण्यामागे तो सांगण्याचा हेतू नाही. आपण आता एका परिवारातले सगळे एकत्रित जमलेलो आहोत, 4 भिंतीच्या आड जमलेलो आहोत आणि त्याच्यामुळे जे काही करतो ते आपण माहिती व्हावं या निमित्ताने फक्त असतं. पण आपण असं म्हणतो की बाहेर आपण आपल्या संस्कृतीमध्ये आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा समजलं नाही पाहिजे. का आपण करतो, पूरक अर्थाने आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. असं नाहीये की अशी कुठली तरी मदत केली तर 50 बाय 100चं मोठं कुठंतरी होर्डिंग गावभर लावलेले आहेत गावाच्या दर्शनी भागामध्ये प्रवेश करताना, तर त्याच्या मागचा तो हेतू तशा पद्धतीचा नसतो. आणि म्हणून ही सामाजिक बांधिलकी आपण सर्वांनी जोपासली पाहिजे. एक राष्ट्र एखादं पुढं येतं की ते किती भौतिकतेनं पुढं आलेलं आहे हा विषय महत्वाचा नसतो. म्हणजे आज आपण अमेरिकेसारखंच उदाहरण गेलं तर अगदी गगनचुंबी इमारती, अमुक तमुक सगळं काही फार वर्णन करण्याची गरज नाही. मग हे राष्ट्र उन्नत आणि मग बाकीचे त्या दृष्टीनं कमी, असा आपला हेतू मागता नाही की अशा पद्धतीची उन्नती आपली व्हावी असाही आपल्या या सगळ्या यंत्रणेचा हा हेतू अजिबात नाहीये. पण जिथं मनुष्य निर्माण की माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं एक वैचारिक अशा पद्धतीची बैठक आणि पाठबळ हे जर सर्वांच्या मध्ये निर्माण झालं
तर एक निश्चित चांगल्या पद्धतीचं कार्य हे आपल्या हातून घडू शकतं. म्हणून आपण विचार करत असताना शैक्षणिक गुणवत्ता, की आपण असं पाहतो की गुणवंत विद्यार्थी लातूर परिसर किंवा मराठवाड्यामध्ये किंवा किंबहुना महाराष्ट्रामध्ये असं म्हणलं तर 20-20 विद्यार्थी 100%च्या वर, 300-300 विद्यार्थी 90%च्या वर, हे तर आहेच आहे. म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्यामध्ये तर आपण कुठं कमी पडत नाहीच आहोत. पण आपण त्याच्यावर समाधानी नाही आहोत की आज आमचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कितपत आहे हा विषय महत्वाचा आहे. कुठेतरी बांधिलकी हे आपल्या सर्वांच्या पर्यंत असली पाहिजे. वैयक्तिक उन्नती तर ही प्रत्येकाची असावी, त्यांनी करावी, याच्याबद्दल आपलं काही दुमत निश्चितच नाहीये. वैयक्तिक उन्नती असलीच पाहिजे. परंतु आपल्या या सगळ्या कार्यशक्तीचा, आपल्या आयुष्याचा काही भाग हा मनुष्य निर्माणाच्या कार्य म्हणजे समाजाच्या कार्य, केवळ राष्ट्रोन्नतीच्या कार्य हा लागला पाहिजे. याच्यासाठी आमचा विद्यार्थी जर पात्र ठरला तर तो आमच्या दृष्टीनं तो गुणवंत विद्यार्थी असं आपण म्हणतो. की कमाई त्यांनी खूप केली, आर्थिकदृष्ट्या त्याचं उत्पन्न खूप आहे, पण सामाजिक सहभाग जर त्याचा शून्य असेल तर तो आमच्या दृष्टीनं गुणवंत विद्यार्थी नाही. म्हणजे त्याची शैक्षणिक गुणवत्ता हा या गुणवत्तेचं मोजमाप करताना ज्याला आपण पॅरामीटर्स म्हणतो त्या अनेक पॅरामीटर्स पैकी तो एक असतो, पण केवळ तोच असतो अशातला भाग नाही. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार अंतर्मुख होऊन आमची सर्व माजी विद्यार्थी हे करतायत. आपले सर्व शिक्षक म्हणजे गेले कित्येक वर्ष आपण हे सगळं करत असताना एकाच गतीनं एकाच विचाराने आपण जोपर्यंत संस्थेशी बांधिलकी आपली आपण ज्यावेळेस परिवारातले घटक म्हणतो त्यावेळेस आपण बांधिलकी तर आपली आहेच आहे आणि आयुष्याशी आपण जोडलेले आहोत. काळानुरूप सेवानिवृत्तीत आहेच आहे. सेलुकर सर, आम्ही सेवानिवृत्त झालेलो आहोत, पण आमची संस्थेची बांधिलकी आहे ती काही संपणारी नाहीये. ती आमच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत असणार आहे. त्याच्यामुळे आपण परिवारातले सदस्य असल्यामुळे याची पारिवारिक बांधिलकी जशी आपण पाळतो तशी समाजाची बांधिलकी ही आपण पाळले पाहिजे. आणि समाजाला उन्नत करण्याच्या दृष्टीनं जे आपण प्रयत्न करतो त्यासाठी आपला हातभार लागणं हे गरजेचं आहे. आणि हे असावा असं सांगण्याची आवश्यकता आम्हाला काही फारशी वाटत नाही, वारंवार देण्याची गरज नसते, कारण ही सगळी अंतर्मुख होऊन वैचारिक दृष्ट्या शब्द हे कमी पडत असतात. पुष्कळ ठिकाणी काही शब्दच पुरेसे असतात असं नाही की एखादा विषय सांगण्यासाठी एक तासभर भाषण करूनच तो विषय तुमच्या गळी उतरवला पाहिजे किंवा इतरांच्या गळी उतरवला पाहिजे असं नसतं. तर तो भावनिकतेनं ये हृदयीच्या ते हृदयी अशी जी आपली प्रक्रिया या सगळ्या प्रकारामध्ये आहे, तर तो अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व तयार करण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वजण मिळून तयार करत असतो. की असं काही नाहीये की शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांचंच हे सगळं कर्तव्य आहे किंवा संचालक मंडळींचंच कर्तव्य असं नाहीये. किंवा तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याचं दायित्व ह्या माजी विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा येतं. शाळेत जोपर्यंत तुम्ही शिकता आहात तोपर्यंत तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग पुढच्या काळामध्ये त्याचे वाहक म्हणून, या विचाराचे संप्रेरक म्हणून आपल्याला सुद्धा पुढे काम करायचं असतं. आणि खूप आनंद झाला की आपल्या तिघा जणांनी इथं जी मतं आपली व्यक्त केली, आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्या अगदी योग्य, पूरक अशा अर्थाचंच आहे की जे अपेक्षित आहे की आमचा माजी विद्यार्थी हा कुठल्या विचाराचं वहन करतोय हे लक्षात आल्यानंतर आपल्या बोलण्यातून हे सगळं व्यक्त झालं. आपण प्रातिनिधिक स्वरूपात केलंय याचाच अर्थ आपले सर्व माजी विद्यार्थी अशाच पद्धतीचं कार्य हे समाजामध्ये करतायत आणि शाळेचं आणि पर्यायाचं आपल्या राष्ट्राचं नाव उन्नत करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत आहात. या प्रयत्नाला अधिक गती मिळो आणि आपल्याला यातूनही यश प्राप्त हो अशी मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून मला इथं बोलवलं विद्यालयाचे, मी आता परिवारातलंच आहे त्याच्यामुळे काही तसं काही फार आभार मानण्याची गरज नाही, पण एक औपचारिक पद्धतीनं मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. या दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपली दिवाळी ही सर्वांची आनंदाची जावो अशी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानतील शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री हेंडगे सर. आज या ठिकाणी संपन्न होत असलेल्या श्री केशवराज प्राथमिक विद्यालय लातूर माजी विद्यार्थी मेळावा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमचे मार्गदर्शक अगदी
काल मी त्यांना निरोप केला. एक सेकंदही त्यांनी वेळ न दवडता अगदी सर मी येतो असा म्हणून शब्द सरांनी दिला. ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांनी बहुमूल असं मार्गदर्शन आम्हाला, आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांनी केलं. याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य श्री उमेशराव सेलुकर सर. खरं तर सरांना बोलवण्याचा असलेला उद्देश माझा वेगळा आहे. सरांचा गाढा अभ्यास आहे. नियोजन कसं करावं, कार्यक्रम कसे घ्यावेत, त्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीची रचना असावी, हे जे सगळं सेटअप जे दिसतंय ते सरांना एका फोनवर मी सगळं काही बोलल्यानंतर त्यांनी अगदी माझ्यासमोर ती रचना ठेवली आणि त्या पद्धतीची असलेली रचना आम्ही या कार्यक्रमामध्ये करू शकलो. यदा कदाचित भविष्यात सुद्धा अशा पद्धतीच्या असलेल्या रचना करण्याची जी काही नियोजन शैली असते ती सरांकडून मला या प्रसंगी प्राप्त झाली. त्याबद्दल सरांनी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना खूप बहुमोल असं मार्गदर्शन केलं की गत काळामध्ये किमान त्यांनी 10-15 वर्ष मागे आमच्या असलेल्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्यांनी नेलं. त्याबद्दल सरांचेही मी शाळेच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मान्य श्री यशवंत आप्पा तावशीकर. आप्पांचाही स्वभाव खूप वेगळा आहे. आप्पा अगदी वेळेचे बंधनकारक आहेत. येतो, संपर्क झाला की येतो असं म्हणणारे आमचे आप्पा आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले. त्यांनी उपस्थिती लावली. त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष मान्य श्री मनोज शिरोरे सर तेही या प्रसंगी उपस्थित राहिले. त्यांनी या कार्यक्रमाच्या असलेल्या व्यवस्था, नियोजन कसं असावं, काय असावं या संदर्भात मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचेही शाळेच्या वतीने आभार मानतो. या प्रसंगी ऑफलाईन काही असलेले माजी विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी आमच्या विनंतीला मान दिले. ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या बालपणीच्या असलेल्या आठवणी त्यांनी आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या समोर, आमच्या समोर मांडल्या. ते काही अनुभव त्यांनी, आठवणी आणून दिले. त्याबद्दल त्यांचेही, आता त्यामध्ये असलेले भालकेताई आहेत, दत्ता पाटील कामखेडकर सर आहेत, त्याच्यानंतर आमचा आवडीचा असलेला उदय आहे आणि वैयक्तिक गीत सादर करणारी त्या ताईचं नाव काय, कुरुलकर. 2 दिवसापासूनच आम्ही आपलं नाव आठवत होतो. आपल्याशी देशपांडेबाई संपर्क करत होत्या. खरं तर सर ती जेव्हा वैयक्तिक पद्य म्हणत होती ना त्यावेळेस मला भावटांकर सर नाही म्हणतो प्रार्थना सभेमध्ये अगदी सर्व विद्यार्थ्यांच्या समोर असलेले जाणवत होते. तीच चाल, तेच सूर, तेच लय, या सगळ्या बाबी नाही नंतर त्या ताईच्या असलेल्या वैयक्तिक पद्यातून आम्हाला जाणवत होत्या. ताईंनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं असलेलं वैयक्तिक पद्य सगळ्यांच्या समोर सादर केलं. त्याबद्दल कुरुलकर ताईचंही शाळेच्या वतीने आभार मानतो. या प्रसंगी ऑनलाईन पद्धतीनं केशवराज संकुलातील काही मान्यवर पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. संस्थेतील सर्व सन्माननीय पदाधिकारी या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित आहेत. त्यांचेही शाळेच्या वतीने आभार मानतो. सर्व संस्कार केंद्र प्रमुख आणि त्यांचे असलेले सर्व शिक्षक यांचेही या प्रसंगी आभार मानतो. हा कार्यक्रम आपल्या शाळेच्या असलेल्या 2 शिक्षिका आणि त्याही असलेल्या माझी विद्यार्थिनी आहेत. सर त्यांनी खूप कष्ट घेतले. ग्रुप करणे, संपर्क करणे, व्यवस्था सगळ्या काही पाहणे, सगळ्यांना अगदी सोबत घेऊन काम करणे, अशा सूर्यवंशीबाई, सुनीता सूर्यवंशीबाई आणि वैशाली दगडू तपसेबाई या दोघींची मी शाळेच्या वतीने आभार मानतो. या प्रसंगी सर्व माजी विद्यार्थी या मेळाव्यामध्ये ऑनलाईन उपस्थित आहेत. खरं तर सर फक्त एक आव्हान केलं, 1-2 जणांना सांगितलं
आणि त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या मित्रांना ती सूचना फिरवली. सर एक सांगतो की ग्रुप सुद्धा या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत, माझी विद्यार्थ्यांनी. आणि एका ग्रुपमध्ये तर अगदी संख्या भरगच्च झाल्यानंतर दुसराही ग्रुप करावा लागला अशी स्थिती. आणि त्यामुळंच मग अशा पद्धतीच्या असलेल्या या दिवाळीच्या सुट्टीमध्ये नाही ना, तर या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना आपल्याला एकत्रित घेता येईल का, एकत्र जमवता येईल का, आणि अशा पद्धतीचा विषय आपल्याला मांडता येईल का. आणि याच माझी विद्यार्थ्यांनी सर अध्यक्ष म्हणून आपली निवड करावी आणि सेलुकर सरांची सुद्धा निवड करावी. आम्हाला सरांशी संवाद साधायचा आहे, बोलायचं आहे असं म्हणून त्यांनी असलेली सूचना केल्यामुळे आपल्या अशा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं. पुन्हा एकदा पत्रकार असतील, मान्यवर सभासद मंडळी असतील, अन्य काही कार्यकर्ते असतील, त्या सर्वांचे मी या प्रसंगी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन उपस्थित असलेले माजी विद्यार्थी व माजी शिक्षक आणि सर्व मान्यवर यांच्यासाठी शेवटी फक्त एवढेच म्हणावंसं वाटतं की आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परके नाही. आभार तुमचे मानावे तितके तुम्ही परके नाही. आठवणीतून भेटत राहू, भेटलो जरी सारखे नाही तरी सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू. नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू. नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना येऊ घातलेल्या दीपावली सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आणि या कार्यक्रमाची सांगता शांतिमंत्राने होईल, त्यासाठी आपण सर्वांनी शांतिमंत्रासाठी तयार राहायचं आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. सर तुमचेच राहिले बघा, आभार मानायचे.